टाकळीची सैनिकी परंपरा उद्ध्वस्त करणाऱ्या MIDC विरोधात 9 जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा। टाकळी गावच्या हद्दीतील गायरान जमिनीवर प्रस्तावित MIDC उभारण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी बुधवारी सायंकाळी संतप्त निषेध फेरी काढत शासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला। MIDC हटवा, गाव वाचवा, जय जवान जय किसान, जमीन वाचवा, पाणी वाचवा अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले। यावेळी नियोजित इचलकरंजी राधाकृष्ण पाणी योजनेलाही ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला। निषेध फेरीची सुरुवात अमर जवान हुतात्मा स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। गावातील आजी माजी सैनिक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। फेरीचे रूपांतर मारुती मंदिर परिसरात जाहीर सभेत झाले। सभेचे स्वागत व प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले। आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, माजी सैनिक संघटनेचे संभाजी पाटील, शामराव पाटील, प्रकाश खोत, अण्णासाहेब पाटील तसेच शामराव बापू पोस्ट मास्टर यांनी मार्गदर्शन करत शासनाच्या भूमिकेवर आणि लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली। टाकळीची सैनिकी परंपरा उद्ध्वस्त करणारा MIDC प्रकल्प गावावर अन्यायकारक पद्धतीने लादला जात असल्याचा आरोप वक्त्यांनी केला। ग्रामस्थांनी यावेळी टाकळीसाठी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सैनिकी स्कूल, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि केंद्रीय विद्यालयाच्या मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी केली। तसेच प्रस्तावित MIDC आणि राधाकृष्ण पाणी योजना रद्द करावी अशी एकमुखी भूमिका सभेत मांडण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास येत्या 9 जुलैपासून टाकळी येथील अमर जवान हुतात्मा स्मारकासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।